नागपुर शहर में ऑपरेशन ठंडर नशा मुक्ति अभियान के तहत गुने शाखा अमली पदार्थ विरोधी पथक ने बड़ी कार्रवाई को अंजाम दिया है। वाठोड़ा थाना क्षेत्र में श्रवण नगर इलाके में पेट्रोलिंग के दौरान पुलिस ने एक मोपेड सवार संदिग्ध को रोका। तलाशी में आरोपी आशीष दिलीप काले 37 वर्षीय के पास से 23 ग्राम एमडी पाउडर बरामद की गई, जिसकी कीमत करीब 1,15,000 रुपये बताई जा रही है। पुलिस ने आरोपी से एमडी ड्रग 1,40,000 रुपये नगद, मोबाइल फ़ोन और मोपेड सहित कुल राशि 3,75,000 रुपये का मुद्देमाल जब्त किया है। पूछताछ में आरोपी ने अपने साथी विशाल गुप्ता उर्फ पल्ली का नाम उजागर किया, जो फिलहाल फरार है। आरोपी के खिलाफ एनडीपीएस एक्ट के तहत मामला दर्ज कर उसे गिरफ्तार कर लिया गया है। फरार आरोपी की तलाश जारी है। नागपुर पुलिस की इस कार्रवाई में ड्रग माफिया में हड़कंप मच गया है। क्राइम ऑपरेशन ब्युरो रिपोर्ट, नागपूर। दिनांक 19 तारखेच्या रात्रीच्या सुमारास आम्ही वाठोडा हद्दीमध्ये गस्त करीत असताना, अंमली पदार्थ विरोधी गस्त करीत असताना दोन संशयित इसमी काहीतरी देवाणघेवाण करताना आढळून आले। आम्ही त्यांना घेराव घालून जागेच अडकावून ठेवले। त्यापैकी एक इसम पोलिसांना जवळच असल्यापासून पळून गेला होता। एक इसमास ताब्यात घेतले। त्याचे नाव विचारलं असता आशिष दिलीप काळे असे त्याचे नाव असून त्याच्या ताब्यामध्ये 23 ग्रॅम एमडी पावडर हा अंमली पदार्थ, तसेच 1,40,000 कॅश, एक मोपेड वाहन आणि एक महागडा असा मोबाईल मिळून आला। एकूण 3,75,000 रुपयाचा मुद्देमाल त्याच्या ताब्यामध्ये मिळून आलेला, तो जप्त करण्यात आलेला आहे। आशिष दिलीप काळे याच्या विरुद्ध यापूर्वी सुद्धा एनडीपीएसचे 2 गुन्हे तसेच एक मर्डरचा गुन्हा दाखल आहे। तसेच त्या ठिकाणून जो त्यास माल देऊन निघून गेलेला जो इसम आहे विशाल गुप्ता उर्फ फल्ली, हा स्वामीनारायण मंदिरच्या मागे झोपडपट्टीमध्ये राहतो। त्याच्या विरुद्ध सुद्धा मर्डरचा 307, 395 दरोडा आणि इतर असे इतर 8 गुन्हे त्याच्या विरुद्ध दाखल असलेले दिसून आलेले आहे। माननीय पोलीस आयुक्त श्री रवींद्र सिंगल यांनी ऑपरेशन थंडर हे अभियान राबवलेले आहे नशामुक्त नागपूर शहर करण्यासाठी। त्या अंतर्गत ज्या ज्या ठिकाणी आम्हाला अशा संशयास्पद किंवा आक्षेपार्ह बाबी आढळून येत आहे त्या ठिकाणी आम्ही छापा टाकून रेड कारवाई करत आहोत। माननीय सीपी सर, तसेच ॲडिशनल सीपी क्राईम सर, डीसीपी डिटेक्शन सर आणि एबल क्राईम सर, एसीपी सर क्राईम सर यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही अशा कारवाई करीत आहोत।